हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आपण जो पार्ट 1मध्ये आपण तोरणचे मेजरमेंट सर्व पाहिलं होतं. आता तोरण कसं बनवायचं हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे. स्टेप बाय स्टेप आधी आपण आउटलाईन करून घेणार आहोत सर्वीकडे रेड कलरने अशा प्रकारे. जर तुम्ही माझा फर्स्ट पार्टमधला व्हिडिओ पाहिला नसाल तर पार्ट 1चा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देणार आहे, ते तुम्ही पाहू शकतात. हे पार्ट 2 आहे, कशा प्रकारे आपण तोरण तयार करायचं ते. व्हिडिओ मी फास्टच केला आहे कारण खूप मोठा झाला की तेवढं कोणाला बघावंसं वाटत नाही, त्यामुळे ते फास्टमध्ये मी व्हिडिओ दाखवला आहे. तुम्हाला समजेल अशाच ह्याच्यामध्ये मी ठेवला आहे व्हिडिओ. पहा तुम्ही, मी देवीचा मुकुटा कशा पद्धतीने तयार करत आहे. इथे तुम्ही थोडीशी गॅप ठेवून रेड कलरचे तोंडाचा साईज पण तुम्ही इथे देऊ शकतात. अशा प्रकारे मी देवीचा मुकुटा तयार करून घेत आहे. इथे मी ऑरेंज कलर यूज केला आहे. तुमच्याकडे जर येलो कलरमध्ये वेगळा कलर शेड असेल तर ते तुम्ही इथे यूज करू शकतात. सध्या ट्रेंडिंग चालणारा हा देवीचं तोरण खूप छान दिसतं तयार केल्यानंतर. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. मेजरमेंट काय घेतलं काय नाही मी सर्व व्हिडिओ फर्स्ट पार्टमध्ये दाखवलेला आहे. हा सेकंड पार्ट आहे. प्लीज लाईक करा. व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून त्यांना पण याचा फायदा होईल. ते पण घर बसल्या असा काही बिझनेस वगैरे स्टार्ट करतील. तुम्हाला देवीचं तोरण कसं वाटलं काय नाही नक्की कमेंट करून सांगा. आणि कुणाला जर हवं असेल तर त्यांनी पण कमेंटमध्ये विचारू शकतात, कमेंट करू शकतात. या ठिकाणी मी शुभ लाभ घेतलेला आहे. सेंटरमध्ये स्वस्तिक घेतलेला आहे. तुम्हाला जे योग्य वाटेल तिथे तुम्ही यूज करू शकतात. 5 पानाचं तोरण आहे हे. तुम्ही इथे 7 पानं पण यूज करू शकतात. सर्व मेजरमेंट मी फर्स्ट व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, त्यामुळे इथे फक्त मी आउटलाईन वगैरे कोणते कलर यूज केले, कसं यूज केले तेच मी इथे दाखवण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामुळे मी इथे फास्ट व्हिडिओ पळवलेला आहे. स्लो मी घेतला असतं पण तुम्ही बोर झाला असतात, म्हणून मी इथे जास्त न काही बोलता इथे फास्टमध्ये व्हिडिओ दाखवत आहे. तुम्ही फक्त इथे बघून घ्या मी कुठून सुरुवात करते, कसे करते, फिनिशिंग कशी देते. अशा प्रकारे शुभ पण तयार करून घेत आहोत आपण. त्यानंतर खालच्या साईडला आपल्याला बंदरवाळ लावून घ्यायचा आहे. बंदरवाल लावण्यासाठी ट्रेंडिंग अशी जे बंदरवाल घंटी चालू आहे ते तुम्ही यूज करू शकतात, किंवा लटकन पॉमपॉमची लटकन देखील यूज करू शकतात. माझ्याकडे काही गद्या टाईपमध्ये लटकन होते ते मी इथे यूज केलेलं आहे आणि थोडेफार मोती यूज केलेला आहे. हे पहा, अशा प्रकारे मी या ठिकाणी आता थोडीशी मोती यूज केलेली आहे आणि गदे जे आहेत ते मी यूज केलेलं आहे. व्हाईट कलर आणि ऑरेंज कलर शेडमध्ये येते मी ती गदे आणि मोती अशा पद्धतीने मी तयार केलेला आहे व्हिडिओ तोरण. हा तोरण झाल्यानंतर अशा पद्धतीने दिसेल. कसे वाटले काय नाही नक्की कमेंट करून सांगा. छोटीशी नथ देखील मी देवीच्या नाकामध्ये घातलेली आहे, पाहू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा. अशा प्रकारे मी लटकन तयार करून घेतलेली आहे. किती छान दिसत तयार केल्यानंतर. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.